40 वर्षापासून तिच्या छातीमध्ये दुखून आले काय, संपूर्ण शरीर दुखायचं, खुशीमध्ये दुखायचं आणि डोक्यामध्ये दुखायचं आणि पायामध्ये वळ यायचं. त्यासाठी आईने शिबिर केला. त्या शिबिरच्या प्रार्थनेच्या द्वारे आईला प्रभूचा स्पर्श झाला. आता ही आई पूर्णपणे बरी आहे. प्रेज द लॉर्ड. 40 वर्षापासून तुमच्या छातीत दुखायचं, संपूर्ण शरीर दुखायचं. 40 वर्ष झाली छातीमध्ये दुखायचं आणि छातीत दुखलं की सर्व शरीर दुखायचं. हातापायाचा सांधा दुखायचा, खुशी दुखायचा, पायावर यायचा, कंबर हातापायाच्या सगळे सांधे दुखायचे, खुशीत पण दुखायचं. दुखायचे. मग या त्रासासाठी आताचा जो शिबिर होऊन गेला 3 दिवसाचा, त्या शिबिरात तू भाग घेतला आणि कोणत्या दिवसापासून तुला बरं वाटलं? मला घरी गेल्यावर म्हणजे 7 दिवस झाले असतील ना. मला घरी गेल्यावर 7 दिवस झाले आणि 7 दिवसानंतर तुम्हाला धीरे धीरे बरं व्हायला लागलं आणि छातीतलं दुखणं आता निघून गेलंय. आता 1 महिना झाला. धावणी पण मस्त केली नाही. या वर्षी आम्ही पण व्यवस्थित केली आणि 1 महिना झाला. आता बरं होऊन 1 महिना झाला. आता जरा पण काही होत नाही. कोणा तुला बरं केलं? कोणा? प्रभू येशूने यांना बरं केलं. जोराने टाळी मारून देवाला धन्यवाद द्या. प्रभू तुम्हाला आशीर्वादाने भरो, शांतीने भरो आणि तुमची शांती तुमच्याकडे येशूच्या नावात राहो. जाऊ नकोस. किती वर्ष? 40 वर्ष यांच्या छातीमध्ये शैतानाने त्रास दिला. 40 वर्ष छातीत दुखायचं. दुखल्यानंतर हे दुखून आल्यावर सगळं शरीर दुखायचं, सांधे दुखायचं. मग या त्रासासाठी कुठे गेला की नाही? फार सगळीकडे येऊन पाहिला. कुठे गेला? दवाखान्यात पण उपचार केले, भक्ताकडे पण गेलो, रवान केली, जागरण केली, सगळंच करून जागरण केलं. किती पैसे देऊन केलं? पैसा तर नाही ना, तरी माहित असेल ना. रवान केली तर 30,000 30,000 म्हणजे खर्च केला असा. 30,000 जागरणाला लावले रवालीला, पण तरी त्रास काही बंद झाला नाही. आणि या त्रासासाठी तुम्ही या केंद्रामध्ये गेल्या महिन्यात जो शिबिर झाला तो शिबिर तुम्ही केला 3 दिवसाचा आणि शिबिर संपून घरी गेल्यावर 7 दिवस झाले आणि तुम्हाला देवाचा स्पर्श झाला आणि त्रास निघून गेला. नक्की कोणी तुला बरं केला? प्रभू येशूने. जोराने एकदा टाळी वाजवून देवाला धन्यवाद. प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल.